निर्णय जाहीर होण्यासाठी ज्याची सगळ्यांना उत्सुकता होती, नेमकं काय होणार ती पत्रकार परिषद भाजपच्या कार्यालयामध्ये सुरू होतीये। भाजपच्या पत्रकार परिषदेमध्ये याचा युतीचा निर्णय कळवण्यात येणार आहे। भाजपची पत्रकार परिषद सुरू होतीये। भाजपच्या कार्यालयात ही पत्रकार परिषद आहे। महायुती अखेर तुटल्याचं इथे स्पष्टपणे दिसतंय। कार्यान्वित आहे। जवळजवळ 25-26 वर्षापूर्वी आदरणीय बाळासाहेब ठाकरे, प्रमोदजी महाजन आणि गोपीनाथ मुंडे या तिघांनी आणि सर्व सहकार्य मिळून त्या कालखंडामध्ये आदरणीय गोपीनाथजी मुंडे, आदरणीय बाळासाहेब ठाकरे, आदरणीय प्रमोद महाजन या तिघ आणि त्यांचे सहकारी त्या कालखंडामध्ये यांनी बसून या महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेनेची महायुती ही त्या कालखंडामध्ये निर्माण केली। 1989ला या महायुतीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामधल्या पहिल्या निवडणुका लढवल्या आणि आम्हाला लोकसभेला पूर्वीपेक्षा अधिक चांगलं यश 89ला मिळालं। 90ला विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अधिक चांगलं यश मिळालं, 91ला मिळालं लोकसभेला। आणि तेव्हापासून तर आज तागायत या महायुतीने राजकीय दृष्ट्या जर पाहिलं तर निवडणुकांमध्ये अनेक चढउतार अनुभवले। काही ठिकाणी चांगलं घवघवीत यश मिळालं, काही ठिकाणी अपयश मिळालं। अगदी निव्वळ महायुतीच्या माध्यमातून विधानसभा नव्हे, लोकसभा नव्हे तर अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत सुद्धा या महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुका लढवल्या। दुर्दैवाने मधल्या कालखंडामध्ये हे तिन्ही नेते दिवंगत झाले। बाळासाहेब ठाकरे गेले, प्रमोदजी महाजनही गेले आणि मागच्या लोकसभेपर्यंत गोपीनाथराव मुंडे या ठिकाणी होते आणि मुंडे साहेबांनी या युतीचं रूपांतर महायुतीमध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि या युतीमध्ये आणखीही 4 पक्षांची जोडणी करून ही महायुतीने लोकसभेच्या निवडणुका लढवल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला चांगल्या प्रकारचं यश या ठिकाणी महायुतीच्या चढउताराचा साक्षीदार मीही आहे। अलीकडच्या कालखंडामध्ये लोकसभा संपल्या आणि गोपीनाथराव मुंडेंचं निधन झालं आणि या विधानसभा आल्या। या विधानसभेच्या याच्यामध्ये कोणाला किती जागा हव्यात, या राज्यामध्ये पुढच्या दृष्टिकोनातनं काय राजनीती असावी यासाठी गेले 20-22 दिवस झाले शिवसेना, भाजप आणि त्याचे सहयोगी पक्ष यांच्यामध्ये आमच्या चर्चा सुरू आहे। या राज्यामधलं हे घोटाळेबाज सरकार गेलं पाहिजे, हा महाराष्ट्र काँग्रेस मुक्त झाला पाहिजे। या दृष्टिकोनातनं महायुतीमधल्या घटक पक्षांसहित सर्वांना समान न्याय आणि सर्वांना चांगला सन्मान मिळाला पाहिजे या दृष्टीने या चर्चा होत्या। दुर्दैवाने शिवसेनेच्या माध्यमातून या चर्चेमध्ये एका विशिष्ट आकड्यापुरती मर्यादित किंवा त्याच्या भोवती ही चर्चा फिरत राहिली किंवा मुख्यमंत्री पदाच्या भोवती ही चर्चा फिरत राहिली। भारतीय जनता पार्टीला मुख्यमंत्री पदापेक्षा या राज्यामधलं हे आत्ताच असलेलं सरकार, घोटाळ्यातबाज सरकार, हे नाकर्ते सरकार, हे खेचण्यामध्ये आम्हाला पहिला रस आहे। पहिलं प्राधान्य आम्ही त्याला दिलेलं होतं, त्या दृष्टिकोनातून मी स्वतःही बोलत होतो। परंतु दुर्दैवाने या चर्चेमध्ये जे काही प्रस्ताव शिवसेनेकडनं भारतीय जनता पार्टीकडे आलेत त्यामध्ये जागांचा जो प्रस्ताव आला त्याच्यामध्ये मूळ काही जागा आमच्या कमी होत होत्या, काही जागा आमच्या घटक पक्षांच्या कमी होत होत्या आणि त्या माध्यमातून आमच्या 119 जागा तर आम्ही पूर्वीपासून लढवतच होतो आणि त्या माध्यमातून ह्या चर्चेच्या भोवती फिरत असताना आमच्या महायुतीमधल्या घटक पक्षांना आम्ही न्याय देऊ शकत नव्हतो, भाजपचंही त्यात समाधान होऊ शकत नव्हतं। अशा विचित्र अवस्थेमध्ये ह्या चर्चा
दिवसाभरातून 2 वेळा होत का 3 वेळा होत, तासभर होत का 4 तास हो, पण शेवटी त्यातनं काही निष्कर्षाप्रत येऊ शकत नव्हतो अशी स्थिती होती. आणि आता वेळ अगदी कमी आहे. महाराष्ट्रातील सर्व पक्षांचे कार्यकर्ते या दृष्टिकोनातला मध्ये निर्णय होणार घ्यावा. आणि आता अगदी परवा दिवशी फॉर्म भरायची मुदत संपते आहे आणि त्यामुळे कुठल्या तरी निर्णयापर्यंत आपण आलोच पाहिजे, यासाठी आमची आज ही बैठक झाली. आमच्या केंद्रीय नेतृत्वाने ही युती टिकली पाहिजे अशा स्वरूपाचे संकेत यापूर्वीही दिलेले होते, परंतु त्यांनी हा निर्णय कोर समितीवर सोपवला होता. आम्ही या संदर्भामधली कुठलीही कटुता न येता कुठल्याही प्रकारचा ताणतणाव निर्माण न होता आहे सुटावा असा प्रयत्न केला. दुर्दैवाने त्या प्रयत्नाला आम्हाला यश येऊ शकलेलं नाही. आमचे प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत सुरू आहेत आणि आत्ताही या ठिकाणी येत असताना माननीय उद्धवजींशी मी स्वतः बोललो, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्याही कानावर आमच्या बैठकीमध्ये जी काही चर्चा झाली ती मी त्यांच्या कानावर घातलेली आहे. पुढचं देवेंद्रजी आपल्यासमोर मांडतील. माननीय नाथाभाऊंनी संपूर्ण भूमिका आपल्यासमोर मांडली आहे. मुळामध्ये जी काही चर्चा सर्व चालली होती त्या चर्चेच्या मागचं ध्येय एकच होतं की महाराष्ट्राला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपासून मुक्त करायचं आहे. आणि त्या दृष्टीने महायुतीला प्रचंड मोठं यश मिळालं. तीच महायुती पुढे देखील यशाकडे गेली पाहिजे. विशेषतः जे घटक पक्ष महायुतीमध्ये सामील झाले ते घटक पक्ष आमच्यावर विश्वास ठेवून महायुतीमध्ये आले होते. आमचे स्वर्गीय नेते गोपीनाथरावजी मुंडे यांनी प्रयत्नपूर्वक स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, राष्ट्रीय समाज पक्ष असेल, शिवसंग्राम असेल, यांना या महायुतीमध्ये आणलं होतं. आणि त्यामुळे जोही काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घेत असताना या सर्वांना सोबत ठेवावं, यांना अकोमोडेट करावं, अशा प्रकारचा आमची आग्रही मागणी होती, अशी भूमिका देखील होती. परंतु ज्याचा उल्लेख नाथाभाऊंनी केला की एका आकड्याच्या आजूबाजूलाच सर्व चर्चा फिरत असल्यामुळे शेवटी महाराष्ट्रातल्या जागा 288च आहेत. कधी प्रस्ताव यायचा तर आमच्या जागा कमी व्हायच्या, कधी प्रस्ताव यायचा तर घटक पक्षांच्या जागा कमी व्हायच्या. आणि शेवटी घटक पक्षांमध्ये देखील अविश्वासाचं वातावरण हे तयार होताना आम्हाला दिसलं. ज्यावेळी आमच्याकडे शेवटचा प्रस्ताव ते घेऊन आले आणि 7 जागा घटक पक्षांकरता, त्यावेळेस आम्ही अतिशय विनम्रतापूर्वक त्यांना सांगितलं की हा प्रस्ताव शक्य नाही आहे. जे विश्वास ठेवून आपल्यासोबत आलेले आहेत त्यांच्या विश्वासाला आपण तडा जाऊ देता कामा नये. तरी देखील आग्रह होता की एकदा घटक पक्षांसोबत बसलं पाहिजे. त्या आग्रहाचा सन्मान करून आम्ही घटक पक्षांसोबत बसलो, त्यांच्याशी चर्चा केली. घटक पक्ष नाराज झाले. पुन्हा त्यांना आम्ही समजवलं आणि आम्ही स्पष्ट भूमिका त्यानंतर मात्र मांडली की बाबा असं घटक पक्षांना वाऱ्यावर सोडून तुम्ही ना आम्ही युती करून पुढे जाऊ हे काही योग्य आम्हाला वाटत नाही. आमच्या विश्वासावर ही पक्ष मुंडे साहेबांनी या आमच्या महायुतीमध्ये आणलेली आहेत आणि त्यामुळे त्यांना सोबत घेऊनच पुढे गेलं पाहिजे. आणि म्हणून हा सगळा आज देखील दिवसा एक प्रस्ताव ते नव्यानं घेऊन आले आणि त्या प्रस्तावामध्ये परत कुठलाच बदल नाही. म्हणजे एखादी गोष्ट अशा प्रकारे मांडायची किंवा तशा प्रकारे मांडायची, पण गोष्ट तीच मांडायची. आणि दुसरी गोष्ट अशी होती की फ्लेक्झिबिलिटी नाहीच.
आम्ही हे ठरवलेलं आहे. हे ठरवल्यामध्ये तुम्हाला जर काही म्हणायचं असेल तर तुम्ही सांगा, त्याच्यामध्ये ऍडजस्ट करायचं असेल तर सांगा. आम्ही सातत्याने सांगत होतो की आपलं ध्येय जे आहे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला या महाराष्ट्रातनं घालवणं हे आपलं ध्येय आहे. आणि त्यामुळे फ्लेक्झिबिलिटी आम्ही ठेवू, तुम्ही ठेवा. पण मला असं वाटतं की ती काही होऊ शकली नाही. आणि म्हणून आज आमच्या कोर कमिटीमध्ये आम्ही बसलो, त्यांच्या शेवटच्या प्रस्तावावर आम्ही चर्चा केली. त्याही संदर्भात अकारण संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. सकाळी विनोदजी आणि मी 1-1.5 तास त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की आता कुठलाही निर्णय करायचा असेल तर नाथाभाऊ गावामध्ये नाहीत, पंकजाताई नाहीत, सुधीर भाऊ नाहीत. आम्हाला त्यांना तातडीनं बोलवावं लागेल. ते आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करूनच आम्ही निर्णय करू. नाथाभाऊ एअरपोर्टवर उतरल्यावर नाथाभाऊंचा फोन आला की मी एअरपोर्टवरून निघालोय, तुम्ही तातडीनं B4ला या. आणि म्हणून आम्ही आशिष शेलार यांना सांगितलं की तुम्ही जाऊन सांगा की नाथाभाऊ आल्यात, आम्ही त्यांच्याशी चर्चेला चाललो. आणि असं सांगून आम्ही आलो, खाली आपल्याशी भेटलो. आपल्याला देखील आम्ही तेच सांगितलं की आम्ही B4ला चर्चेकरता चाललो. आणि आम्ही थेट या ठिकाणी B4ला आलो. तिथेही माध्यमांनी आम्हाला बघितलं. पण त्याच्यावर जणू काही आम्ही वाट पाहायला लावली, आम्ही बसवून ठेवलं, अशा प्रकारचं मला असं वाटतं की शेवटी आमच्या मनातला भाव हा आहे की इतके वर्ष आम्ही मैत्रीत राहिलो, सोबत राहिलो. आणि मैत्री यापुढे संपते असं नाही, मैत्री ही जन्मभराचीच असते. पण आज आम्ही असं ठरवलंय की जे ध्येय आम्हाला गाठायचं आहे ते ध्येय गाठत असताना जे मित्र आमच्या सोबत आहेत त्यांना घेऊन आमच्या मार्गाने आम्ही ध्येय गाठण्याचा प्रयत्न करू. आणि त्यामुळे तोच निर्णय आज आम्ही त्यांना कळवलाय. आम्ही याही ठिकाणी स्पष्ट करतो की शेवटी विचारांच्या आधारावर तयार झालेली एखादी युती, त्याच्यामध्ये आपापल्या मार्गाने आपण चालायचं ज्यावेळेस ठरवतो त्यावेळी मनाला अतिशय वेदना होतात, दुःख होतं. पण शेवटी वेळेची मर्यादा ही प्रत्येकाला आहे. आणि तेच प्रत्येक वेळी प्रस्ताव आणि त्यातनं घटक पक्षांमध्ये एक प्रकारचा ताणतणाव किंवा त्यांच्यात अविश्वासाची भावना. परवा फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे, पण त्या संदर्भातली अनिर्णयाची स्थिती, यातून शेवटी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसलाच फायदा होईल हे लक्षात आल्यानंतर आम्ही आमचा मार्ग धरलेला आहे. आमच्या मित्रपक्षाबद्दल किंवा शिवसेनेबद्दल आमच्या मनात नेहमीच मैत्रीची भावना आहे, ती पुढे देखील राहील. कुठली कटुता आमच्यामध्ये येऊ नये असाच आमचा प्रयत्न असेल. निवडणुकीच्या दरम्यान देखील आम्ही कुठलीही टीका त्यांच्यावर करणार नाही. कोणी जर टीका केली तर त्याला आमचं तर मत असं आहे की उत्तर देण्याचं कारण नाही. याचं कारण अतिशय स्पष्ट आहे की आमचं ध्येय काय आहे, तर ध्येय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करणं हे ध्येय आहे. आणि त्याच ध्येयाकडे आम्ही नेटाने अग्रसर होऊ हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. माननीय जानकर साहेब या ठिकाणी आहेत, ते 2-3 घटक पक्षांच्या वतीनं या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याशी आम्ही चर्चा करून साधारणपणे आमची जी युती आहे ती त्यांच्याशी आम्ही घट्ट केलेली आहे. माननीय राजू शेट्टी साहेबांचा जो स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे त्यात राजू शेट्टी साहेब आणि सदाभाऊ खोत यांच्याशीही चर्चा करून जागा वाटप आम्ही आज निश्चित केलेलं आहे. त्यासोबत शिवसंग्रामचे मेटे साहेब यांच्यासोबतही जवळपास आम्ही फायनल स्टेजेसला आहोत. त्यांना फॉर्म भरायला जावं लागल्यामुळे एखाद्या जागेवर आत्ता आमचं बोलणी चालली आहे, ते देखील आमचं पूर्ण झालेलं आहे. आणि आता रात्री आम्ही RPI सोबत देखील आमची चर्चा जी आहे ती पुढे नेणार आहोत. आणि ही महायुती आमची कायम राहील. या महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुका लढू असा आम्ही निर्धार केलेला आहे. हिंदी सांगून टाका ना, म्हणजे इकडे करता येईल. एक मिनट हिंदी में
हमारे विपक्ष के नेता माननीय एकनाथराव खड़से जी, इन्होंने अभी अभी बताया कि जो परिस्थितियां तैयार हुई है उसके ऊपर उन्होंने माननीय उद्धव जी से बात की और उनको परिस्थिति से अवगत भी कराया। पिछले कई दिनों से हम लोग इस युति को आगे ले जाने की कोशिश कर रहे हैं, पर लगातार यह ध्यान में आता है कि एक आंकड़े के इर्द गिर्द हमारी सारी बातचीत घूम रही है और उसमें हमारे मित्र पक्षों को जिस प्रकार से अकोमोडेट किया जाना चाहिए, हमको जिस प्रकार से अकोमोडेट किया जाना चाहिए, वो हो नहीं रहा। और हमारा मानना ये है कि महाराष्ट्र की इस कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस की सरकार को महाराष्ट्र से हटाना, ये हमारा सबसे महत्वपूर्ण ध्येय है, यही हमारा मकसद है। और उसी दृष्टि से हम लोगों ने ये निर्णय किया है कि हम लोग, हमारे जो साथी हमारे साथ हैं, उन साथियों के साथ अपना मार्गक्रमण करेंगे। हमारे पास समय बचा नहीं है, अब इससे आगे चर्चाएं हो नहीं सकती, चर्चाओं में से कोई नई बात नहीं निकल रही है। परसों फॉर्म भरने का आखिरी दिन है और इसके चलते हम लोग अपना मार्ग पकड़कर कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस मुक्त महाराष्ट्र करने की दृष्टि से अग्रसर होंगे। पहले और 2 निवेदन हैं, त्यानंतर सगळ्या प्रश्नाची उत्तरं देश आगे भी देखेगा। बहुत स्पष्ट रूप में बोला है। आगे 2 निवेदन सुनने के बाद आपके सवाल का जवाब देंगे। मला वाटतं की आदरणीय नाथाभाऊ असतील, आदरणीय देवेंद्रजी असतील, यांनी भूमिका खूप स्पष्ट केली आहे की महायुती टिकावी, पुढे चालावी, यासाठी महाराष्ट्रातील अनेकांचे विविध क्षेत्रातले सामान्य माणसापासून ते विविध क्षेत्रातल्या मान्यवर व्यक्तींची चर्चा सुरू होती। पण शेवटी आता 2 दिवसांनी फॉर्म भरण्याची मुदत संपणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या चर्चेत येणारे जे प्रस्ताव, त्या प्रस्तावातले वेगळेपण, पुन्हा त्याच भोवती चाललेली चर्चा, असं पाहता कुठेतरी या चर्चेला आता विराम मिळावा आणि कार्यकर्ते, उमेदवार फॉर्म भरायला उत्सुक त्याच्या ठिकाणी आहेत। काही ठिकाणी यावेळेचा फॉर्म इतका किचकट आहे की तो भरताना बऱ्याच गोष्टी तयारी करावी लागते उमेदवारांना आणि त्यामुळे ही चर्चा किती लांब चालेल आणि म्हणून शेवटी कोर कमिटीने बसून या दिशेत विचार केला की आता ही चर्चा किती दिवस चालायची। सो लेट अस ॲग्री दॅट वी डिसॲग्री, या पद्धतीची मानसिकता या कोर कमिटीने केली आणि मला वाटतं त्याची सगळी माहिती स्वतः आदरणीय नाथाभाऊंनी, आदरणीय उद्धवजींना या विषयात दिली आणि त्यानंतर असा कोणताही निर्णय करणं हा कोर कमिटीला खूप अवघड होता। इतक्या वर्षाचं असणारा साथ, अनेक कठीण प्रसंगात राहिलेली साथ, अनेक सुखदुःखातले सहभागी, त्यामुळे मनाला वेदना होत असताना सुद्धा ज्या निवडणुकीचे काळकामाचं गणित असतं, काळकाम वेगाचं गणित असतं, ते सगळं लक्षात घेता हा निर्णय कोर कमिटीला मनात नसताना, वेदना होत असताना, इच्छा नसताना खरं म्हणजे हा घ्यावा लागतोय। पण जसं ध्येय काँग्रेस NCP मुक्त महाराष्ट्राचं आहे, त्या ध्येयासाठी मित्रपक्षांसह सातत्याने काम करत राहावं, पुढे जावं, या प्रकारचा निर्धार आणि निर्णय कोर कमिटीने घेतलेला आहे। जानकर साहेब।
मार्ग दाखवण्याचं तुम्ही एकदा म्हणून आदरणीय मुंडे साहेबांनी स्वाभिमानी पक्ष आणि एक सामाजिक न्यायाची भूमिका म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की महाराष्ट्रातून काँग्रेस मुक्त आणि राष्ट्रवादी मुक्त त्या बोटाला पुत्र ही होऊ नये आणि एक भावनिक नातवी पंकजाताई माझी बहीण असल्यामुळं ती एका स्टेजवर मी एका स्टेजवर असणं योग्य नाही म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला देखील सांगू इच्छितो की महायुतीच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेतला. आदरणीय देवेंद्र असतील, विनोदजी असतील, तुमच्या माध्यमातून काल चर्चा झाल्यानंतर आत्ताही मला उद्धव साहेबांचा फोन आला. उद्धव साहेबांनाही सांगितलं की एखाद्या जागेसाठी होत असेल तर मी अजून देखील माझ्यातली जागा कमी करतो, परंतु करण्याचा प्रयत्न करा. परंतु बांधवांनो, दुःख आम्हाला अपयश आलं त्याबद्दल वाटतं. आज माझी एवढीच विनंती आहे की आम्ही घटक दलतेनेही भारतीय जनता पार्टीबरोबर आहे. मी आपल्याला घोषित करू. जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगा ना. प्रश्न गए 20-22 साल करीबन 20-22 दिन से जो हमारी चर्चा हो रही थी अलायंस रहने के बारे में, वो चर्चा के बारे में मैंने पहले भी बताया कि हम लोगों ने कई इस पर चर्चा की, पर ये चर्चा शिवसेना की ओर से एक 151 ऐसे अंकों के साथ जुड़ी हुई थी जो मुख्यमंत्री के साथ जुड़ी हुई थी, उसके आगे भी जा नहीं सकी. और हमारे जो घटक पक्ष जो है हमारे साथ रहने के लिए आए हैं, उन्होंने भी बताया कुछ उनको भी न्याय हम नहीं दे सकते थे, कुछ भाजपा को भी न्याय नहीं मिल सकता था. कभी बीजेपी की जगह कम होती थी या कभी घटक पक्ष की कम होती थी. और ये चर्चा में इतना समय जाने के बाद कई प्रस्तावों पर अलग अलग ढंग से चर्चा हुई. आखिर अंतिमतः हम लोग आज कोर कमेटी में जब चर्चा अंतिम हमारी चर्चा हुई तो ये कोर ग्रुप ने ये तय किया कि अभी समय सीमा आवेदन देने की भरने की बहुत कम है और अपने पास इतना समय नहीं है. सारे कार्यकर्ताओं को भी समझाए, फॉर्म भी दे, ए भी फॉर्म दे, चयन भी करे. उम्मीदवारों का चयन करने के लिए बहुत एक ही दिन बचा है. और इसलिए ये सारी स्थिति देखते हुए शिवसेना का भी रंग ऐसा था कि हम इसके नीचे नहीं आ सकते. हमारी भारतीय जनता पार्टी की धारणा खाली मुख्यमंत्री होना ऐसा तो हमने ये नहीं किया. हमारी पहली प्रायोरिटी जो हमने दी कि महाराष्ट्र में जो भ्रष्ट सरकार है, भ्रष्ट सरकार को नीचे खींचना चाहिए. कांग्रेस मुक्त महाराष्ट्र की हमारी घोषणा मोदी जी ने की है और वही घोषणा को लेकर हम लोगों को चलना है और इसलिए हमने पहली प्रायोरिटी उसको दी थी और इसी ढंग से हमारी चर्चा हो रही थी. आखिरकार इस चर्चा में इतने होने के बाद भी कोई यश हम लोगों को नहीं मिला. समाधान दोनों की ओर से या तीनों पार्टियां महायुति का भी नहीं हो सका और इसलिए हमारे कोर ग्रुप ने यह निर्णय लिया है कि अभी शिवसेना के साथ का ये 25-30 साल का जो अलायंस है हमारा, जो युति हमारी है, हम आज ख़त्म करने वाले हैं और ये ख़त्म हो चुकी है, ख़त्म हो चुकी है. और कल से भारतीय जनता पार्टी अलग ढंग से अपने इस पर ये महाराष्ट्र कांग्रेस मुक्त करने के लिए उस दिशा में कदम उठाएंगे. हम उस दिशा में काम करेंगे. हमारे उम्मीदवारों का चयन करके वही फॉर्म हम भरेंगे. हम ये उम्मीद करते हैं कि 25 साल की ये हमारी अलायंस, उससे भी ज़्यादा साल हमने एक साथ काम किया है. मैं उसका साक्षीदार हूँ. मैंने कई देखे इसमें कि बहुत चढ़ उतार आए, बड़ी बड़े कटुता भी आई, पर हम लोग साथ में रहे. मेरी अपेक्षा है कि इतने साल साथ में रहने के बाद इलेक्शन में हम दोनों, शिवसेना और बीजेपी का ध्येय एक है, कांग्रेस मुक्त महाराष्ट्र करना. पहला ध्येय हमारा है, पहला हमारा काम यह है कि महाराष्ट्र में ये घोटालेबाज सरकार नीचे खींचना और इसलिए कटुता न आए एक दूसरे के साथ, क्योंकि हम लोगों के सामने है कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस. हमारा आज पहले क्रमांक का विरोधी अगर होगा तो महाराष्ट्र का कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस है. इसलिए हमने न कोई कटुता निर्माण हो, इसलिए हम लोग भी कोशिश करेंगे. इतना ही है. चलो जो फॉर्म्युला आहे, सर इंग्लिश मध्ये करू. सीट शेअरिंगचा जो फॉर्म्युला आहे त्या संदर्भात आम्ही घटक पक्षाने म्हणून हा निर्णय केला की तो एकत्रितपणे आपल्यासमोर सांगायचा. स्वाभिमानीशी फॉर्म्युला आमचा झालाय, त्याच्यावर आमच्या सह्या झालेल्या आहेत, जो काही आम्ही ठरवलाय. जानकर साहेबांशी देखील आमचा फॉर्म्युला फायनल झालाय, त्याच्यावर आमच्या सह्या झाल्या आहेत.
मेटे साहेबांशी आमचा आता ते फॉर्म भरायला गेल्यामुळे ते रात्री येतील. आमची चर्चा सकाळी मी आणि कांबळेजी गेलो असताना साधारणपणे त्यांच्याशी वेगवेगळ्या चर्चा चालू होत्या. त्यावेळेस ते म्हणाले मी जाऊन येतो. तर ते आता ज्यावेळेस इथनं उडत होते त्यावेळेस आम्ही फोनवर त्यांच्याशी चर्चा केली आपल्या बीडवरनं. तर त्याच्यात ती चर्चा काही फोनवर होऊ शकली नाही. त्याच्यामुळे ते म्हणाले मी या ठिकाणी उतरतो आणि आपण ती कंप्लीट करू. पण साधारण जी फोनवर चर्चा आली त्यात एखाद्या जागेचं आम्हाला डिस्कशन करावं लागेल. बाकी ओव्हरऑल वी आर कम्फर्टेबल. RPIच्या सोबत विनोदजी स्वतः चर्चा करता आहेत. ती चर्चा अजून काही आमची पूर्ण झालेली नाही. ही सगळी चर्चा पूर्ण झाल्यानंतर हा फॉर्म्युला आपल्यासोबत आम्ही मांडू. चुनाव के परिणाम के पश्चात शिवसेना से किसी समीकरण की संभावना बनती है? चुनाव के परिणाम के पश्चात शिवसेना के साथ किसी समीकरण की संभावना बनती है परिणाम के बाद? क्या चुनाव के परिणाम के बाद शिवसेना के किसी समीकरण की संभावना बनती है? जेवढा निर्णय घेतला तो तुम्हाला सांगितला. याच्या पलीकडे कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मोठी बातमी. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.